मस्त असा क्रिस्पी आणि चीजी टोस्ट बनवण्यासाठी मी इथे या भाज्या बारीक चिरून घेतल्या आहेत। एका कढईमध्ये अगदी 1-2 चमचे तेल घालून थोडेसे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, यानंतर टोमॅटो, गाजर अर्धा मिनिटासाठी परतून घ्यायचं। टोमॅटो मऊ होण्यासाठी यामध्ये चिमूटभर मीठ, हिंग घालायचे। यानंतर बारीक चिरून घेतलेला कोबी, शिमला मिरची, तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या तुम्ही कमी जास्त किंवा आणखीन दुसऱ्याही घालू शकता। भाज्या मिक्स करून घेते। यानंतर पाव चमचा हळद, लाल मिरची पावडर, धणे जिरे पावडर आणि स्वीट कॉर्न घालायचे। भाज्या खूप जास्त शिजवायच्या नाहीत, 1 मिनिटभरासाठी झाकून ठेवू। मी इथे व्हीट ब्रेड घेतला आहे, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिल्क ब्रेडसुद्धा वापरू शकता। या ब्रेड स्लाइसवरती मी भाज्या लावून घेते। हा क्रिस्पी चीजी टोस्ट आपण ओव्हन किंवा टोस्टरमध्ये करणार नाही, तर रेग्युलर आपण चपातीसाठी वापरतो त्या तव्यावरच मी करणार आहे। तव्यावरती 1 चमचा तूप घालून मंद आचेवरती ब्रेड क्रिस्पी होईपर्यंत झाकून ठेवून भाजून घ्यायचा। अगदी अर्ध्या ते 1 मिनिटामध्ये हा क्रिस्पी चीज टोस्ट तयार होतो। झाकून ठेवल्यामुळे चीज व्यवस्थित मेल्ट होतं आणि ब्रेड ही खालून क्रिस्पी तयार होतो। चवीला अतिशय छान लागणारा, पोटभरीचा आणि अगदी पटकन तयार होणारा हा चीजी क्रिस्पी टोस्ट एकदा नक्की करून बघा आणि अशाच हेल्दी टेस्टी रेसिपीजसाठी कीर्तीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका।